तेव्हाचा कुशल बद्रिके आणि आताचा कुशल बद्रिके काय फरक वाटतो? जसं मी होतो सुरुवातीला तसाच आहे. म्हणजे चाच पडत होतो. सीनियरवर खूप विश्वास ठेवून असायचो. तो तेव्हाही तसाच भोळा होता, आत्ताही तसाच भोळा आहे. मला असं वाटतं की मग मग ऐका, गप्पा पण ऐका. मग कोणतरी माझ्याशी नाही दादा 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 मला काय सांगायला बोलणार? सांग. याचा अर्थ त्यांनी तुम्हाला गुंडाळलंय दादा. नाही, नाही. नाही ते काही भोळेपणाचा फक्त अभिनय आहे बस. नाही, नाही. मी खऱ्या अर्थाने सांगतो, की यांना संतोषला पण मी बघितलंय, कुशाला बघितलंय, बाबाला पण बघितलंय. एकांकिका स्पर्धेपासून हे लोकं मी बघतोय. विजू माने सरांना पण बघितलं. आम्ही एकमेकांचे कॉम्पिटिटर पण होतो. आम्ही एकत्र काम पण केलं. मी जेव्हा असोसिएट डायरेक्टर म्हणून जत्राला होतो किंवा अगबाई अरेच्चाला होतो किंवा संजय जाधवची सीरियल केली त्यावेळेला क्या बातला होतो, बेधुंदच्या सीरियलला होतो. तर हे सगळेजण आम्ही आम्ही एकत्र काम करत इथपर्यंत आलो. तर आजही त्यांच्यातला स्वप्न बघण्याचा जो प्रवास आहे ना, तो आजही तसाच आहे. त्यामुळे ते आज इथपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. हाऊ स्वीट, हाऊ हां. स्वीट. तर अजून काही बदललं नाही. थोडेसे काय म्हणतात त्याला कॉन्फिडन्समुळे किडे वाढलेत, बाकी काही नाही. एवढंच झालंय, बाकी काही नाही. बरं मला आपल्या सिनेमामध्ये मला 2 दिग्दर्शक दिसले. खूप ज्यांनी सुद्धा आपल्या रसिक प्रेक्षकांना छान-छान सिनेमे दिलेत आणि नाही अंकुशदाकडे एक माईक द्या मला. हां, हां, हां. दोघांसाठी हो. एक प्रश्न तो, की मग हे जे दिग्दर्शक आहेत ते अंकुशदाची डेट्स घ्यायला आले होते सेटवर तेव्हा त्यांना डायरेक्ट रोल दिला का त्यांनी ठरवलं होतं की यांना रोल द्यायचा म्हणून? नाही, अंकुशने संजय जाधव कॅरेक्टर आणि केलंय प्रवीण तरडे. दुनियादारीमध्ये, त्याचं नाव आहे डीएसपी. हम्म. तसा ह्या सिनेमात पण आपण एक कॅरेक्टर डीएसपी म्हणून डायरेक्टर स्पेशल सिनेमा आहे. वाह! कारण ह्यात मी स्वतः काम केलंय. वा. हो. या सिनेमात अंकुश चौधरी डिरेक्टर, त्यांनी काम केलंय. या सिनेमात सचिन गोस्वामी डिरेक्टर, त्यांनी काम त्यांनी केलंय. केलंय. या सिनेमात महेश मांजरेकर डिरेक्टर, त्यांनी काम केलंय. या सिनेमात मकरंद अनासपुरे, तोही दिग्दर्शक आहे, त्यानेही काम केलंय. या सिनेमात संजय जाधव. संजय संजय जाधव, जाधव. अवधूत गुप्ते यांनी काम केलंय आणि मकरंद देशपांडे सरांनी काम केलंय आणि या सिनेमात प्रवीण तरडेंनी पण काम केलंय. सो हे सगळे दिग्दर्शक आहेत ज्यांनी काम केलंय. त्यामुळे हा स्ट्रगल करायला एवढं त्यांनी चान्सेस दिले. करा, काय स्ट्रगल करायचं ते. म्हणजे सगळं हे तिघांसाठी केलं ना तुम्ही सर? हो. सगळ्या म्हणजे ह्या सिनेमामध्ये बघा अरे अजून कशी कामं करतात छान. हे फारच मोठं गुपित उघडलंस तू. काही प्रीमियरला येत नाही. मग अंकुश आता डेट्स दिल्या का यांचं शूट कम्प्लीट करून मग पॅकअप असं? कशा? त्यात दिग्दर्शकांना डेट्स दिल्या की नाही म्हणजे हा, आम्ही दिल्या ना. सेटवरच्या? अरे नाही, नाही. मला असं वाटतं ही जी सगळी नावं घेतली ना आता तुम्ही, ही विजू माने सरांनी कमवलेली माणसं आहेत. हा. इतक्या वर्षामध्ये त्याने इतक्या लोकांना मदत केली आहे, इतक्या लोकांबरोबर काम केली आहे. तर मला असं वाटतं ही सगळी इंडस्ट्री धावून जी आली ती ह्याच्यासाठी आली आणि एका फोनवर आले. कधी यायचंय, किती वाजता यायचंय, आलं, काम केलं आणि निघून गेले. कुठलीही अपेक्षा न हो, ठेवता. कुठलीही अपेक्षा न नाही, ठेवता. महेश सरांचं तर मी सांगतो, मी आलो होतो त्या सेटवर शूट चालू होतं तेव्हा. हम्म. सर नगरवरून आले होते पहाटे 3-3:30ला घरी पोहोचले होते आणि 7ची शिफ्ट होती. 3:30ला ते घरी पोहोचले होते. तासभर पण झोपले नसतील, ते डायरेक्ट सेटवर आले होते. कारण त्यांचा ड्रायव्हर गाडीत झोपला होता बिचारा. आणि तिथून पुढे त्यांना धुळ्याला जायचं हो, होतं. परत संध्याकाळी शो होता धुळ्यात. जो सर गोवा म्हटलं की प्रत्येक मित्रांच्या जवळचा विषय असतो. सो असं तुमचा कधी प्लॅन बनला गोव्याला आणि तो फिसकटलाय का? कारण हा प्रश्न सगळ्यांचा आहे आमच्या प्रेक्षकांचा. ह्या सिनेमाचा जो प्लान बनला ना गोव्याला जायचा तोच फिसकटणार होता. पिकनिकचा तर सोड. का किंवा असं नाही ना घडलं की चला पिकनिकला जाऊया आणि तुम्ही शूटिंग करून घेतला, तसं नाही ना घडलं? नाही, तसं घडलं तर सिनेमाच घडला नसता. कारण आम्ही जवळपास दर बुधवार शनिवारी रात्री गोव्याला जात असतो. हम्म. मनातल्या मनात. खूप प्लॅन होतात की उद्या सकाळी उठूया. हम्म. मग प्रत्येकावर जबाबदारी दिलेली असते की तू हे कर, तू ते कर, तू ते कर. फक्त सकाळचा प्रॉब्लेम काय होतो, सकाळी उठल्यानंतर आठवत नाही कोणाची जबाबदारी काय होती. तर त्यामुळे गोवा होत नाही. तर गोवा झाला आमचं दर वेळेला होतो ऍक्च्युअली. ते सांगा ना या दोघांची भांडणं आणि तुम्ही मीटिंग सांगा ना. खरंच सांगा. खरं तर हा सिनेमा कसा टास्क होता. कसा? हे जे दोघं आहेत हम्म. हे टॉम अँड जेरी आहेत. तुझं माझं जमीन. तुझ्या तुझ्या वाचून वाचून कर कर्मेना. तर मला भीती होती की हा सिनेमा याचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे निर्माते शोधून झाले. आमचे खूप निर्माते शोधले. हम्म. पण कुठल्याही निर्मात्याबरोबर असं वाटेना की हा प्रोड्यूस करू शकेल. कारण मग शेवटी यांनी हा ऍक्च्युली प्लॅनिंग ह्याचा आहे कल्प्रिट. कल्प्रिट. त्याने मलाच प्रोड्यूस करायला लावला. हां. आणि मला एकच भीती होती की मी सिनेमा सुरू करेन, पण मग ह्या दोघांना समोर बसवलं की एक मिनिट,
तुम्ही भांडणार नसाल तर हा सिनेमा मी करायला घेतो. बरं, हे इतक्या वर्षांपासूनचे आम्ही 25-1 वर्षापासूनचे मित्र आहोत हं, म्हणजे आजची मैत्रीण 25-30 वर्ष. तर अपेक्षित काय आहे की अरे आपला एक मित्र निर्माता बनतोय, तर मित्राकडून काय अपेक्षा असेल? ओके चल, हम्म. नाही भांडणार. हं. दोघातला एकही असं बोलला नाही. आणि मग सेटवर त्यांनी अटी टाकल्या. हा ह्याने अट टाकली, हा जर असा वागला तर मी भांडणार नाही. ह्याने अट टाकली, हा कोण सांगणारा, मी असं आहे, मी असं केलं तर मी असं करेन. अरे बापरे. आणि दुसऱ्या दिवशी मग त्या दोघांकडून कमिटमेंट घेऊन ते मेरे करण अर्जुन आएंगे मधला राखी झालो होतो. आणि शेवटी ते करण अर्जुन एकत्र आणले हम्म. की बाबा आता चला आपण आणि खरंच पण त्यांनी भांडणं केली, रुसले फुगले, पण त्याचा सिनेमावर काही परिणाम होऊ दिला नाही.